बाळापूर शहरात काल रात्री पाण्यानं मोठा कहर केलाय। शहरातून वाहत असलेल्या मण, महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांना पाणी शहरात घुसल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले असून यावेळी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। बाळापूर शहरातील पूरपरिस्थिती मनारखेड बॅरेजमधील 4 गेट अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकल्यानं उद्भवली आहे। त्यामुळे या पाण्याचा मोठा विसर्ग थेट बाळापूर शहरात शिरलाय। या अनपेक्षित पाण्याच्या प्रवेशामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले। लोकांना घर सोडून प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलं। काहींनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतलाय। प्रशासनाकडून मदतीसाठी बचाव पथक कार्यरत करण्यात आलं होतं। दरम्यान बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख या संदर्भात प्रशासनाला पूरपीडितांना सर्वतोपरी मदत, निवारा आणि अन्न देण्याचे निर्देश यावेळी पाहणी दरम्यान दिलेत। तसेच मण नदीवरील डांबरीकरण करण्यात यावे असे निर्देश सुद्धा संबंधित विभागांना देण्यात आले। यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत तहसीलदार वैभव फरतारे, नगर परिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ गावंडे यांच्यासह माजी नगर परिषद अध्यक्ष जम्मूशेठ, नगरसेवक डॉक्टर फैयाज हुसेन, मोहम्मद अकरम यांच्यासह शिवसेनेचे आनंद बनसरे, भूषण गुजराती, गणेश भिसे, सुरेंद्र धोपटे, राहुल अहिर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। काल अचानक बाळापूर शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये पाणी घुसलं आणि पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आणि लोकांच्या घरामध्ये सुद्धा 4-4, 5-5 फूट पाणी गेलं। आज तहसीलदार साहेब, शिवसाहेब आम्ही पाहणी करून या लोकांना तात्काळ सानुग्रही अनुदान जे 48 घंटेच्या आत, 24 घंटेच्या आत द्यावं लागते ते तात्काळ देण्याच्या संदर्भात तहसीलदार साहेबांची चर्चा झाली आणि लगेच आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्या लोकांना सानुग्रही अनुदान मिळेल आणि त्यांची राहण्याची व्यवस्था सगळी तहसीलदार साहेबांनी आणि शिवसाहेबांनी रात्रीच ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, काही शाळा वगैरे असतील त्या ओपन केल्या आणि त्या लोकांची व्यवस्था केली। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।